त्वां नमो आर्य लीळा नमन पतित पाळा चक्रपाणी कृपाळा बडबड करीतोसी देव का नाठविशी भौतर चमचेसी वाऊगे जन्मदेसी स्मरण मनन नाही खंती आली विभूसी त्यजुनी सकल धंदा प्रार्थिजे श्री प्रभूसी त्यजुनी सकल धंदा प्रार्थिजे श्री प्रभूसी श्री दत्तात्रेय महाराज की जय। परमार्ग अध्ययन मंदिर या संस्थेचा महत्वपूर्ण असलेला 40वा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होतो आहे। या प्रसंगी ज्यांची पावन उपस्थिती या ज्ञानपीठावर आहे असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय विद्वत रत्न उपाध्य कुलाचार्य आचार्य प्रवर श्री रणाईचे निवासी श्री बाबाजी, ज्यांच्या वक्तृत्वाला एक प्रकारची धार आहे आणि ज्यांच्याकडून मलाही काही गाठीला बांधता आलं असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर वरोरा निवासी श्री बाबाजी, ज्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी महानुभाव पंथाचा वैराग्याचा विचार प्रदर्शित करून गेली असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय गावणगाव निवासी श्री बाबाजी, ज्यांच्या देवपूजा वंदनाच्या ज्यांनी आपल्याला ते देवपूजा वंदन अतिशय प्रसन्नतेनं करवलेलं आहे असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पार्श्वनी निवासी आचार्य प्रवर श्री बाबाजी, मंचावर उपस्थित असलेले माझे सुहृद परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय चिंचभवन निवासी श्री बाबाजी, ज्यांनी प्रास्ताविकाच्या रूपाने या संस्थेचा पुरातन असा अनुबंध आपल्या समोर उलगडून दाखवला असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय कवी मनाचे आहेत आणि तितकंच सालस असं एक प्रकारचं सुंदर असं व्यक्तिमत्व की ज्यांच्या भजनाने आतापर्यंतचा हा परिसर अगदी पवित्र होऊन आमच्या हृदयाला सुद्धा त्याचा सुगंध प्राप्त झाला असे आदरणीय श्रद्धेय श्री अजय दादाजी वाकीकर, म्हणजे दादांचं नाव घेतलं की टाळ्या वाजवा असं सांगावं लागत नाही पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजूया दादांसाठी त्यानंतर परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय श्रेयस मुनी दादाजी, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय बाबांच्या समवेत उपस्थित असलेले दामोदर बाबाजी, पूजनीय श्री प्रकाश मुनी दादाजी, आणि या संस्थेचा मला वाटतंय खरं तर प्रास्ताविक झालं, पण मला वाटतं प्रास्ताविकाचा केवळ पूर्वार्धच आपण सांगितला, कारण याचा जो उत्तरार्ध आहे तोही इतकाच मोठा आहे। दादा सांगतात की वेळेअभावी हा उत्तरार्ध पूर्ण करता आला नाही, परंतु इथे समोर बसलेली या संस्थेची अशी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्यांचं नाव घ्यावं आणि त्याच्यावर टाळ्या पडाव्यात, कारण या संस्थेतून जी रत्न जन्माला आलेली आहेत। आता ही संस्था जी आपली संस्था आहे ही आता प्रौढ झाली आहे, 40 वर्ष पूर्ण झाले। 40 हा आकडा आपल्याला दिसतोय का? 40 आकडा, वयाची 40 वर्ष पूर्ण झालं की आता पूर्ण प्रौढत्व आलं असं म्हटलं जाते। मग आता संपूर्ण प्रौढ झालेली संस्था आहे आणि आजच आपल्याला कदाचित कल्पना असेल किंवा नसेलही, आपण या ठिकाणी भजनाचा आस्वाद घेत होता आणि आम्ही वरचा जो हॉल आहे मंदिराच्या वरचा तिथपर्यंत पोहोचलो आणि कैवल्यवासी डॉक्टर राघव मेश्राम ग्रंथालयाचं आम्ही उद्घाटन केलं। टाळ्यांच्या गजरात आपण या उपक्रमाचे स्वागत करूया। संस्था प्रौढ झालेली ही याही अर्थाने प्रौढ झालेली आहे की आता ग्रंथालयाचं उद्घाटन आम्ही संपूर्ण केलं, म्हणजे महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर अध्ययनाचं मंदिर होतं, पण अर्थात ग्रंथ निर्मिती याच्या आधीपासूनच सुरू झाली,
या मंदिराच्या ग्रंथ म्हणजे मंदिरातून अध्ययनाची सुरुवात आधीपासूनच झालेली होती, परंतु संपूर्ण आणि सर्वांगीण तो विचार या ठिकाणी एकत्रित करण्याचं काम आता या ग्रंथालयाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. मला वाटते आधीपासूनच अनेक ग्रंथ या ठिकाणी माझ्यापर्यंतही आदरणीय श्रद्धेय प्रसन्नमुनी दादाजी, आमचे प्रकाश भाऊ या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनाही काही ग्रंथाची सेवा उपलब्ध करून देता आली. म्हणजे मी सांगत होतो आपल्याला की या माध्यमातून आम्ही हा विचार समाजापर्यंत आता पोहोचवण्यासाठी आणखीन सिद्ध झालेलो आहोत. अशा या संस्थेमध्ये या ठिकाणी जे कार्यरत आहेत असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय डॉक्टर केशीराज दादाजी कपाटे, पूर्वाश्रमीचे डॉक्टर प्राध्यापक किशोरजी शेंडे सरांनी अनेक पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे असं दादांचं व्यक्तिमत्व आहे. हे याच संस्थेमध्ये कार्यरत असलेले श्री दादाजी आहेत. त्यानंतर ज्यांना मी गुरुस्थानी समजतो, कारण पंथामधलं असलेलं एक प्रसिद्ध नाव आणि ज्यांच्यापासून मला सिद्धांताचा काही एक भाग प्राप्त झाला, नवे माझ्या शास्त्र आवाक्याला आणखीन एक नवीन दिशा ज्यांच्यामुळे प्राप्त झाली असे संशोधक, साहित्यिक आणि त्याही पलीकडे जाऊन महानुभाव पंथाचा ठेवा हा ज्यांनी जतन केला, सांभाळला, टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय मी आबादादांचं नाव घेतलं. याच्यासाठी मी हे सांगतो आहे, म्हणजे मला अन्वय स्थळातला एक प्रसंग आठवतो. मला वाटते विसोबास होते. विसोबासाच्या देहांताचा समय जवळ आला आणि मग आता हे शास्त्राचं कोणाजवळ सोपवावं आणि त्यावेळेस कोणीच घ्यायला तयार नाही आणि त्यांनी निरूपण करताना सांगितलं की शास्त्रा प्रसादाची जतनाई हा अपूर्व प्रेमाचा विध. शास्त्रा प्रसादाची जतनाई करणं हा प्रेमाचा विधी आहे. आज आमच्या ज्या जुन्या ज्या पोथ्या होत्या त्या पोथ्या कुठेतरी विभागलेल्या होत्या, म्हणजे विस्कळीत झालेल्या होत्या. आज सुद्धा काही पोथ्या अशा आहेत की म्हणजे त्या कोणाकडे माहीतच नाही. मला मध्यंतरी एका गोंदिया जिल्ह्यातून एक फोन आला, म्हणजे माझा सत्शिष्य असलेला तो मुलगा, आणि त्याने सांगितलं, बाबा म्हटलं इथे आपल्या पोथ्या जाळायला काढलेल्या आहेत बंबाच्या समोर. म्हटलं असं, आणि त्यांनी सांगितलं की बाबा ह्या आपल्या पोथ्यात महानुभाव पंथ होता, आता त्याला काही समजत नाही. ह्या ज्या पोथ्या आहेत त्या पोथ्या त्यांनी जाळायला काढल्या. मी जेव्हा ती पोथी बोलवली तेव्हा ती एक वचन संबंधाची पोथी होती आणि एक रुक्मिणी स्वयंवराची पोथी निघाली. म्हणजे असा हा शास्त्राचा बराचसा पोथ्यांचा विभाग हा इकडच्या प्रदेशामध्ये होता, नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात होता. म्हणजे परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय आपल्या सर्वांना परिचित असलेलं नाव दिको माळवे साहेब, उपाख्य दिगंबर दादाजी भालोतकर, म्हणजे आमचे आबादादा त्यांचा अनुबंध सांगतात की ते पोत्या भरून पिशव्या आणायचे आणि द्यायचे माझ्याकडे की हे झेरॉक्स करायचे आहेत. आणि दादांनी त्या पोत्या रात्र दिवसा ड्युटी करायची. रात्री दादांनी म्हणजे काही गमतीशीर प्रसंग सांगितले त्याचे की एखादा पोरगा शोधायचा की जो रात्रभर जागू शकेल आणि त्याला शोधायचं, झेरॉक्स वाला असला पाहिजे तो, आणि त्याला शोधायचं, रात्रभर त्याच्याकडून झेरॉक्स मशीन चालून घ्यायची, रात्रभर त्या पोत्या झेरॉक्स करायच्या, संकलित करायच्या, पुन्हा त्या ठेवायच्या, पुन्हा त्या माळवे साहेबांकडे वापस करायच्या, आणि माळवे साहेबांनी त्या 2 पिशव्या उचलायच्या आणि पुन्हा मार्गातली पोथी मार्गात द्यायची, ग्रस्ताची पोथी ग्रस्ताकडे द्यायची. अशा मोठ्या याच्यातून पोत्यांचं संकलन करून हा ठेवा शास्त्राची जतनाई केली आणि म्हणून हा उत्तम प्रेमाचा वीत त्यांनी जोडला असं मी समजतो. बरं, नुसती जतनाई नाही केली, झेरॉक्स करून तर माझ्या इकडे बऱ्याच आहेत, पण वांदेशकर शाळा असेल, त्यानंतर पारिमांडल्य अंतर्गत असलेली तळेगावकर शाळा असेल, या शास्त्राचे काही सिद्धांत भूज त्यांनी शोधले. नव्वे त्याच्यावर प्रचंड असं काम केलं, अभ्यास केला. ते काम मी स्वतः पाहिलेलं आहे. ज्यांनी आतापर्यंत 75 ग्रंथांचं हस्तलिखिताचं म्हणजे लिप्यांतरण करून ते मराठीत करून त्याचं संकलन केलं. 90 त्याच्या पलीकडे जाऊन
त्या ग्रंथांचं एकत्रीकरण करून तो सिद्धांत एका सुसूत्र पद्धतीनं, मग ती सिद्धांत साखळी असेल किंवा अस्थिपरीचा महत्वपूर्ण गाभा असेल, तो एका महत्वपूर्ण याच्यामध्ये लावून त्यांनी पीएचडीच्या लेवलचं किंवा त्याच्याही पेक्षा पलीकडचं काम दादांनी केलेलं आहे. इतकं महत्वपूर्ण काम करणारा ह्या संस्थेचा माणूस म्हणजे आज महानुभाव पंथामध्ये जर कोणालाही पोथी उपलब्ध करायची असेल किंवा पाठवेद काम करायचं असेल, संशोधन करायचं असेल, आम्ही श्री ब्रह्मविद्या संशोधन संस्था तरडगावच्या वतीनं जेव्हा काम करतो तेव्हा पाठवेदासाठी पोथ्या प्राप्त होत नाही. मग शोधावं लागतं की रिद्धपूरचं गोपीराज ग्रंथ संग्रहालय असेल आणि मग दुसरं एक ठिकाण असतं हक्काचं, ते म्हणजे आमचे आबादादा कपाटे. जवळजवळ 1,500 ते 2,000 पोथ्यांचा संग्रह हा त्यांच्या कम्प्युटर मध्ये आहे. तो लॅपटॉप त्यांच्या नेहमी जवळ असतो. ती सॅक त्यांच्या जवळ असते, त्याच्यात 2,000 पोथ्या स्कॅन करून त्यांच्या जवळ आहे. दादांना विचारावं की दादा ही पोथी पाठभेदासाठी पाहिजे, आम्हाला मिळेल का? आणि दादांनी अत्यंत प्रसन्नतेनं कुठलेही आडेवेडे न घेता ते आम्हाला त्या ठिकाणी ते अवंचकपणे ते द्यावं आणि सांगावं की याच्यावर काम करा. म्हणजे इतकं असलेलं हे म्हणजे हे मी हे यासाठी सांगतोय की हा म्हणजे प्रस्तावनेत राहून गेलेला उत्तरार्ध हा आहे. म्हणजे आमचे किशोर दादा असतील किंवा भावे साहेब असतील, म्हणजे पंथामध्ये सर्वोच्च काम करणारी ही संस्था आहे हे या दृष्टीनं स्पष्ट होतं. बरं हेच नाही, यांच्या परिवारातही असे काही नमुने आहेत. म्हणजे नमुने म्हणजे त्यांना नाही म्हणत आहे मोठे, हा इथं छोटा बसलेला मुलगा माहितीये का तुम्हाला? त्याची महती आम्हाला माहिती नाही कदाचित, पण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्याची नोंद घेतलेली आहे. या समोर बसलेला पोरगा पाहिलाय का तुम्ही? याला नाही? हे समोर ये, समोर इकडे वर येऊन दंडोत कर, बाबांना दंडोत कर. या मुलाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेलं आहे. तर टाळ्या वाजू आपण त्याच्यासाठी. भावे परिवारातला असलेला हा मुलगा आहे आणि अतिशय कमी वेळामध्ये गीतेचा 15वा अध्याय म्हणण्याचा विक्रम जगात या मुलाने केलेला आहे की नाही? महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर संस्थेमध्ये रेकॉर्ड ब्रेक असलेली संस्था आहे. जे जे काही रेकॉर्ड असतील ते सगळे तोडून त्याला काय करायचं तर कुठेतरी त्याच्यापेक्षा आणखीन एक पुढचं पाऊल टाकून तो विक्रम प्रस्थापित करायचा. हा, दंडोत कर बाबांना, सर्वांना दंडोत कर. उजव्या हातात घ्यायचे, उजव्या हातात. हा दंड. बाबांना मांडीवर डोकं ठेवून दंडोत कर ना. हा असं. हा तिकडे बाबांना दंडोत कर, सगळ्यांना दंडोत कर. हा सांगतोय की आमच्यातली असलेली ही पिढी घडवण्याचं काम म्हणजे हे मंदिर काय करते आहे, ही संस्था नेमकी काय करते आहे. भावे दादांनी जे काम केलेलं आहे, मी म्हणतो 75 पीएचडी त्यांना प्राप्त होतील एवढं मोठं ते काम आहे. माझ्यासारखा कदाचित एखादं काम करतो किंवा आम्ही विद्यापीठात जाणं असतं माझं नेहमी काहीतरी प्रबोधनाच्या रूपाने याच्या त्याच्या रूपाने, म्हणजे साहित्य क्षेत्राशी अनुबंध तो असतो. आणि मग समजतं की ज्याने पीएचडी मिळवली त्याच्यात त्याला जर काही विचारलं तर सांगता येणार नाही अशी स्थिती आहे. अशा पीएचडी मिळालेल्या आहेत तर अशा पीएचडी घेऊन बसलेले आहेत. परंतु म्हणजे आम्ही मागे म्हणजे इकडे औरंगाबाद विद्यापीठामध्ये गेलो होतो आम्ही, आमची टीम गेलेली होती आणि तिथे बऱ्याचशा पीएचडी प्राप्त झालेली काही मंडळी किंवा ते जेव्हा त्यांनी आमचे प्रबोधन ऐकतात किंवा ती मंडळी आमचा विचार ऐकतात तेव्हा म्हणतात बाबा तुम्ही एवढं प्रचंड काम करता, आम्ही संशोधन केलेले ग्रंथ पाहतो, बाबा हे आमचं काम आहे तुम्ही करता. म्हटलं हो बाबा तुमचं काम नाही, हे आमचंच काम आहे. पण तुम्ही करून तुम्ही मोठे झाले हे आमच्याकडे हे आम्हालाच माहिती नाही. सिद्धांत साखळी हे नाव आम्ही आमच्या महानुभावांमध्ये किती जणांना माहिती हाही प्रश्नच आहे. म्हणजे इतके महत्वपूर्ण ग्रंथ एवढे. आज मी जो तुम्हाला श्लोक म्हणून दाखवला प्रबोध 40 नावाचं आमचं एक अतिशय सुंदर असलेलं काव्य. मी कशासाठी म्हटलं श्लोक? 40 आकडा आहे, दिसलं का तुम्हाला? हे 40 आकडा आहे तर म्हटलं मग आता 40 आकड्याच्या संबंधाने आपल्याकडे काय आहे तर आमच्याकडे प्रबोध 40 आहे. जय जय यदुपाळा दत्त पंथाद्य मुळा, डोळे उघडणारे बडबड करीतोसी देव का नाटवीसी. अरे काय बडबड लावलेली आहे? ही बडबड करण्यापेक्षा देवाच्या नामाचं चिंतन कर, आठवण कर असं कटाक्षाने सांगणारी ही प्रबोध 40
आज आमच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला खऱ्या अर्थानं चिंतनीय आहे. आमच्याकडे असलेली ही संपदा आहे, आमच्याकडचं वैभव आहे, आमच्याकडे असलेली ताकद आहे आणि ही ताकद आम्हाला स्वतःला उमजून घेता आली पाहिजे. आमच्याकडे जी ताकद आहे ती आम्हाला माहिती पाहिजे ना. भले माझ्यासारखा जिम मध्ये जातो पण खरंच उचलून पहा ना, पर्वत उचलतो की नाही, एखादं 10 किलोचं वजन उचलतंय की नाही, जरा उचलून पहा ना. आम्हाला ते उचलून पाहता आलं पाहिजे की माझ्या ठिकाणी काय क्षमता आहे, मी काय करू शकतो. आणि परमार्ग अध्ययन मंदिर संस्था ही इथल्या प्रत्येक साधकाचं बल वृद्धिंगत करणारी ही संस्था आहे. कारण हे या मंदिराचं जेव्हा नामाविधान जेव्हा या ठिकाणी स्पष्ट झालं, जेव्हा मी त्यांच्या दृष्टीनं जेव्हा विचार करतो की म्हणजे डॉक्टर साहेबांना असं का वाटलं असेल असं नाव ठेवावं, म्हणजे अध्ययन मंदिर संस्था. असं आमच्या महानुभावपंथात दुसरीकडे कुठे अध्ययन मंदिर असं सापडत नाही. ठीक आहे, ज्ञान मंदिर सापडतं, हे सापडते, ठीक आहे, पण ज्ञान ही एक विषय वस्तू आहे. अध्ययन त्या ज्ञानावर केल्या जाणारी प्रक्रिया म्हणजे अध्ययन आहे, त्याच्या पुढची अवस्था आहे. ज्ञान ही एक वस्तू आहे, तो एक डोळा आहे. परंतु त्याच्यासाठी जसं आमच्या शास्त्रामध्ये बोध तर आहे, वस्तू आहे, पण देखावया डोळे लागती. ते पाहण्यासाठी बोधाची परीक्षा करती शक्ती पाहिजे ना. ती बोधाची परीक्षा करती शक्ती असल्याशिवाय तो बोधही काम नाही करत. त्या बोधाला सुद्धा बोधाची परीक्षा करती शक्ती द्यावं लागते, त्याच्यासोबत विज्ञान सुद्धा द्यावं लागतं. नुसतं म्हणून आचार्य श्री सारंगधर व्यास उजदेकरांच्या मालिकेमध्ये एक अतिशय सुंदर पक्ष आहे, मग गोसावी बोधत्रय देती. बोधाला नुसतं बोध नाही म्हटलं त्यांनी, बोधत्रय देती. बोधाची परीक्षा करती शक्ती आणि सोबत विज्ञान, जे बोधासवे देती असं ज्याला म्हटलं जातं ते विज्ञान, ते सुद्धा त्याच्या सोबत दिलं जातं. आणि हा जो बोधत्रय आहे त्याच्या माध्यमातून ती गोष्ट होते. आणि म्हणून मी आपल्याला सांगत होतो की अध्ययन मंदिर असं का नाव ठेवलं असावं. या नाव ठेवत असताना इथे साधकांनी नुसतं मंदिर म्हणून पाहू नये, ही त्या पाठीमागची डॉक्टर साहेबांची भूमिका होती, हे स्पष्ट होते. मंदिर म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय येतं, मंदिर म्हणजे काय येतं आमच्या डोळ्यासमोर, समोर उपाराचं ताट ठेवलेलं आहे, संकल्प सोडला जातोय, किंवा समोर कदाचित विशेष ठेवलेले आहे, देवपूजा वंदन सुरू आहे, किंवा कदाचित माझ्यासारखा एखादा अडाणी तिथे उपस्थित होऊन तो काय करतो आहे तर त्या ठिकाणी म्हणजे आरती ओळतोय, उद्भूती दाखवतोय, धूप दाखवतोय, फुल वाहतोय, किंवा तिथे येऊन एखादं काहीतरी पाया पडण्याचा काहीतरी अनुक्रम करतोय. पण मंदिर नुसतं श्रद्धा व्यक्त करण्याचं ठिकाण नाही, तर मंदिर म्हणजे अध्ययनाचे केंद्र असले पाहिजे. हा फार मोठा दूरदृष्टिकोन डॉक्टर साहेबांचा होता, हे आम्हाला स्पष्ट होतं. मंदिर जेव्हा स्थापन होतात तेव्हा निश्चित आम्हाला आनंदाची गोष्ट आहे, कारण ज्ञान सुद्धा असं प्राप्त नाही होत. श्रद्धा वाल्लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा परम शांती अचिरेणाधिगच्छति. ज्ञान कशाने प्राप्त होतं, तर त्याची ज्ञानाची सुरुवात ही आधी श्रद्धेतून होते. आम्ही श्रद्धा व्यक्त करण्याचं ठिकाण तर आम्ही दिलं, पण त्याच्या जी पुढची पायरी आहे की श्रद्धा वाल्लभते ज्ञानम, श्रद्धेतून पुढे उत्पत्ती ज्ञानाची आहे. जर श्रद्धा नसेल तर ज्ञान सुद्धा त्या ठिकाणी घेण्यासाठी म्हणजे त्याचं बळ अपुरं पडेल. श्रद्धेतूनच पुढे काय, श्रद्धा वाल्लभते ज्ञानम, ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे तो पुढे ज्ञान प्राप्त करू शकतो. आम्ही अनेक मंदिरं पाहतो की ती श्रद्धेची ठिकाणं आहेत, तिथे गेल्यानंतर आम्ही दंडवत वगैरे आम्ही इत्यादी विधी करतो, परंतु मंदिरामध्ये मात्र ग्रंथालय नसतं. किंवा त्या मंदिरामध्ये जड मंदिर तर असतं, पण त्या मंदिरात जे चेतनत्व पाहिजे चेतन मंदिराचं, ते चेतनत्व कधी कधी तिथं नसतं. आणि मग ती मंदिरं कधी कधी आम्हाला उजाड वाजतात, ओस वाटतात, आहे की नाही. नुसतं देह कामाचं नाही ना, त्याचा देहाचा एक आत्मा आहे, तसं मंदिराचा पण एक आत्मा आहे. तिथे मंदिरात गेल्यानंतर श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आम्हाला ठिकाण सापडतं, परंतु तिथे
कदाचित एखादा प्रबोधक असेल, तिथे कदाचित एखादा गोसावियांचा ज्ञान लक्षण संबंध असेल, तर तो संबंध आम्हाला विशेष पद्धतीचा लाभ करून देणारा असतो. आम्ही जेव्हा परमार्ग अध्ययन मंदिरात मी जेव्हा येतो तेव्हा प्रसन्नमुनी दादांना विचारत असतो की पोथी चालू आहे की नाही. मंदिरात दररोज लीळा चरित्राचं चिंतन चालतं. इथे प्रसन्नमुनी दादा लीळा वाचत असतात, बाकीची सर्व मंडळी ती येतात, ऐकतात. भले कदाचित संख्येनं कमी असतील, पण मंदिर हे अध्ययनाचं केंद्र आहे हा विचार डॉक्टर साहेबांनी रुजवला आणि तोच विचाराचा वारसा पुढे ही सर्व मंडळी त्यांची घेऊन चालली. यातच या मंदिराचं खऱ्या अर्थानं श्रेय आहे हे मला वाटतं. कारण आताही आम्ही हा कार्यक्रम संपन्न होतोय, मगाशी आमची चर्चा झाली, मग पंचावतार होईल तेव्हा प्रसन्नमुनी दादांना विचारत असतो की पोथी चालू आहे की नाही. मंदिरात दररोज लीळा चरित्राचं चिंतन चालतं. इथे प्रसन्नमुनी दादा लीळा वाचत असतात, बाकीची सर्व मंडळी ती येतात, ऐकतात. भले कदाचित संख्येनं कमी असतील, पण मंदिर हे अध्ययनाचं केंद्र आहे हा विचार डॉक्टर साहेबांनी रुजवला आणि तोच विचाराचा वारसा पुढे ही सर्व मंडळी त्यांची घेऊन चालली. यातच या मंदिराचं खऱ्या अर्थानं श्रेय आहे हे मला वाटतं. कारण आताही आम्ही हा कार्यक्रम संपन्न होतोय, मगाशी आमची चर्चा झाली, रणाईचे बाबा पोहोचले आणि बाबांनी विचारलं की कार्यक्रमाची कशी काय रूपरेषा आहे, म्हणजे आता पंचावतार होईल. कारण नागपूर म्हटलं की आधी पंचावतार, मग पंचावतार होईल, मग 1-1.5 वाजता सभा चालू होईल. मग आमच्या श्रेयसमुनी दादांनी माहिती दिली, की म्हटले नाही बाबा, म्हटले हे एकमेव मंदिर असं आहे की इथे पंचावतार उभा होत. पंचावताराचं म्हणजे ते पेवच फुटलेलं आहे. धडाकाच असतो. ठीक आहे, श्रद्धा व्यक्त करावी, पण पंचावतार उपार करणाऱ्याला जर विचारलं बाबा रे का करतो हे उपार, तर त्याला त्याचं उत्तर देता येत नाही. तो म्हणतो की नाही तर बाबांनी सांगितलं किंवा आमच्या यांनी केलं, मस्त डेकोरेशन केलं होतं, पण आता ठरवलं त्याच्यापेक्षा मोठं डेकोरेशन आपण करायचं पंचावताराला. आमचं शास्त्र असं सांगतं की भाव तरी ज्ञानांत सामाये हे तुकाची. आपला भाव व्यक्त करावा, पण तो भाव व्यक्त करत असताना तो भाव ज्ञानामध्ये सामावेल असा तो भाव असला पाहिजे. तो भाव जर ज्ञानात सामावणारा नसेल तर त्या भावाचं अधिष्ठानच गेलं. त्या भावाला ज्ञानाचं अधिष्ठान पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं की इथे आधी देवपूजा चालू आहे, देवपूजा झाली आपण होणार आहे. म्हणजे आम्ही इथे काय केलं, आम्ही इथे उपारामध्ये किंवा तो वेळ देण्यापेक्षा गोसावियांनी जो निरूपलेला विधी आहे, जो प्रसाद वंदनाचा आणि महत्वपूर्ण असलेली आचार्य श्री पार्श्वनी निवासी बाबाजी यांच्या पिढीची महत्वपूर्ण देवपूजा ती इथे आणून सर्वांना ती वंदन करविल्या गेली. तेवढा वेळ इकडे लेखी लावला गेला. आणि ते पंचावताराच्या उपाराच्या मी सांगायला लागलो, अरे बाबा आरत्या तरी कमीत कमी वेगळ्या म्हणा. त्या आरत्या गुळगुळीत झालेल्या आरत्या म्हटल्या जातात. ती आरती सुरू कधी झाली संपली कधी माहितच नाही. आम्हाला त्यातली लीळा आठवत नाही, आम्हाला त्यातलं वर्णन आठवत नाही. आज पूजनीय श्री अजय दादांचे भजन म्हणत असताना एक एक शब्द हृदयाला स्पर्श करून जाणारा होता. मला सांगता सांगता राहून गेलो. म्हणजे प्रस्तावनेचा उत्तरार्ध म्हणजे एक अजय दादा सुद्धा आहेत, त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजूया. याच मंदिराचे नवे डॉक्टर साहेबांचे नातू म्हणून अजय दादा, म्हणजे कदाचित आपल्याला माहिती नसेल पण डॉक्टर साहेबांचे नातू आहेत आणि महानुभाव पंथातील एक विख्यात कवी आहेत. आचार्य श्री मामाजींची प्रसन्नता जोडलेली आहे. म्हणजे एक विद्वत रत्न याच मंदिरात आहे. म्हणजे जो विधी केला जातो तो विधी सुद्धा डोळस बुद्धीनं करावा आणि म्हणून अध्ययनाची प्रक्रिया असली पाहिजे. ते ज्ञान नेमकं काय कार्य करतं, तर ते ज्ञान तुमच्या ठिकाणी असलेल्या श्रद्धेला, भक्तीला, भावाला, तुमच्या ठिकाणी जे ओलावा आहे त्या ओलाव्याला एक स्थिरता देण्याचं काम हे ज्ञान करत असतं. ते ज्ञान त्या श्रद्धेला एक निश्चित अधिष्ठान देत असतं.
नाहीतर श्रद्धा काय डगमगणारी आहे, श्रद्धा स्थिर राहणारी नाही. भाव आहे, चांगली गोष्ट आहे, पण भावाचं एक सगळ्यात मोठं, जर भावाची सगळ्यात मोठी कोणती कमजोरी असेल तर भाव व्यभिचार्य. भाव सगळ्यात महत्वाचा आहे, चांगला आहे, पण भावा साधनेची एक कमजोरी आहे, एक कमजोर कडी आहे त्याच्यामध्ये की तो व्यभिचार. दिवशी आले की हा बाबा फार आदराने आपण दंडवत करू, पण दररोज यायला लागले तर मग काय होईल? चल काही नाही हो, कालच तू दंडवत केला होता, आता काय पुन्हा दंडवत करायला गेलं पाहिजे का? आता मगाशीच दंडवत केला, पुन्हा केला पाहिजे का? कालच तर देवपूजा केली, आता पुन्हा केली पाहिजे का? पहिले नमस्कार करताना फार आवडीपूर्वक भावपूर्वक तिथे दंडवत केला जाईल, पण तीच गोष्ट जर पुन्हा नावा एका जर आम्ही केली तर काय होतं, लगेच पातलेपण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून ही श्रद्धा टिकण्यासाठी तिथे गरज असते ज्ञानाची. ते ज्ञान आम्हाला शिकवतं की नाही, एकदा दंडवत केला म्हणून काय झालं, पाहे भेटे तरी पडिला देखिला. आज दंडवत झाला, उद्या त्याच अपूर्वतेनं दंडवत केल्या गेला पाहिजे. महानुभाव पंथाच्या आश्रमामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येईल, सकाळी उठल्या उठल्या जो दिसेल त्या भिक्षुकाला दंडवत करण्याची परंपरा परमार्गामध्ये आहे. जो दिसेल, काल केलता दंडवत, भले शेजारचा पट्टीवाला असेल, पण उठल्या बरोबर काय केलं जातं, त्याला दंडवत केला जातो शेजारच्या पट्टीला. काय कारण आहे याच? का बरं पुन्हा दंडवत करावा? का बरं शास्त्रांनी असा संकेत बांधून दिला? हा संकेत बांधण्यासाठी, कारण म्हणजे आम्हाला जेव्हा जेव्हा दंडवत आम्ही करू तेव्हा तेव्हा जितक्या अपूर्वतेने दंडवत केला जाईल तो लाभ आम्हाला तितक्याच पद्धतीनं प्राप्त होणार आहे. आणि म्हणून हा जो दंडवत आहे, हा जो आम्ही केला जाणारा दंडवत, पाहे भेटे तरी पडिला देखिला. कल्पना करा, तुमची एखादी वस्तू हरवली, तुमच्या जवळची सोन्याची चेन हरवली, काय अवस्था असेल तुमची? तुम्ही इकडं शोध, तिकडं शोध, तिकडे गेली का, इकडे गेली का, त्या कपाटात ठेवली का? मग सकाळी कदाचित झाडून काढलं होतं, झाडण्यात तर गेली नाही. तुम्ही कचऱ्याचा डब्बा काढून खाली त्या कचऱ्यात एक एक कण न कण शोधाल, आहे की नाही? सोन्याची साखळी इथे भेटेल का, तिथे भेटेल का, तिथे असेल का, तिथे असेल का? जर या दृष्टपर पदार्थाची एवढी दुर्लभता असेल, अहो जो ईश्वरीचा साधक, या सृष्टीमध्ये देव दुर्लभ का, देवा ते आठवी तो दुर्लभ, अशा ज्या साधकाची दुर्लभता आहे, तो साधक जर पुन्हा दिसत असेल तर त्याविषयीची किती दुर्लभता पाहिजे. ज्या पद्धतीने एखादी हरवली वस्तू ती सापडल्यानंतर आनंद केवढा असेल. ती चैन सापडली अशी कल्पना करा, आपल्याला सापडली, हरवली होती, खूप शोधली आणि शेवटी ती चैन सापडली, काय आनंद असेल आपल्याला. तोच आनंद पुन्हा भेट झाल्यानंतर, पुन्हा दुसऱ्या दिवशी भेट झाल्यानंतर तोच आनंद आणि तीच दुर्लभता साधकाच्या भेटीमध्ये पाहिजे. हा आमचा शास्त्र संकेत आहे, लक्षात घ्या. अध्ययन आम्ही कशासाठी करायचंय? अध्ययन आमची श्रद्धा पुन्हा परिपुष्ट करण्यासाठीच आहे.